राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दौरा आहे। लाडकी बहीण योजनेकरता योजनेच्या कार्यक्रमाकरता ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाची जवळपास तयारी ही अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि ही सर्व जे नियोजन असेल किंवा या सगळा तयारीचा आढावा मंत्री गुलाबराव पाटील घेत आहेत। आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत। काय सांगाल भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जसं तुम्ही पहिले अनेक वेळा सांगितलेलं आहे की जवळपास 13वा हा त्यांचा दौरा आहे, काय सांगाल? 13वा दौरा जरी असला तरी हा महिलांकरता एक आनंदाचा दौरा असावा असं मला या ठिकाणी वाटतं। कारण की देशामध्ये सगळ्यात जास्त योजना महिलांकरता देणार हे एकमेव आपलं राज्य आहे, ज्याच्यामध्ये मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाचा होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर देणे, त्याचबरोबर आपल्या महिलांना अर्ध तिकीट एसटीमध्ये करणे, मुलींना मोफत शिक्षण देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे। आणि त्याचबरोबर जी संसाराचा गाडा ओढत असते आमची माय बहीण, तिला संसारामध्ये थोडा सपोर्ट व्हावा याच्याकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण या नावाने जी योजना सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये 1,500 रुपये तिच्या अकाउंटवर पडणार आहे। योगायोगाने हा बहिणाबाईचा जिल्हा आहे, जी बहिणाबाई अशिक्षित असताना शिक्षित लोकांनासुद्धा तिने मार्गदर्शन केलं आणि आपल्या ओव्यांमध्ये कसं जगावं हे शिकवलं आणि त्याच आधारावर महिलांना मदत करण्याचं काम हे सरकार करतं आहे। आणि मला तरी असं वाटतं की योगायोगाने 3-4 दिवसांनी या ठिकाणी रक्षाबंधन येते आहे आणि रक्षाबंधनाच्याच पूर्वसंध्येला आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे आणि मला खात्री आहे की 17 तारखेला रक्षाबंधनाच्या पहिले आमच्या बहिणीच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जाण्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये एक आनंदाचा दिवस आहे की सगळ्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री मोदी येत आहेत। हो, आता काल रवी राणांनी एका भाषणामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आशीर्वाद दिला नाही तर 1,500 रुपये परत घेऊन या त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठवलं आहे। सुषमा अंधारेंनी टीका केली आहे की हे थेट धमकी देत आहेत, तर संजय राऊतांनी म्हटलं आहे की फक्त मतं विकत घेण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांनी जाहीर केली आहे। ते जर हे बोलले असतील तर ही चुकीची बाब आहे आणि नंतर त्यांनी म्हटलं आहे की मी हे विनोदाने बोललो, पण विनोदाने सुद्धा बोलणं हे चुकीची बाब आहे। कारण की शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना कायम सुरू राहावी याच्याकरता 35,000 कोटीची तरतूद या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि म्हणून असं बोलणंसुद्धा उचित नाही आहे। कारण की महिलांना या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की हे त्यांचं व्यक्तिगत मत असावं आणि त्यांनी याच्यापुढे तसं मत मांडूही नाही अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे। भाऊ, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जे सर्वे केले जात आहेत याच्यात भाजपबरोबर शिंदे आणि दादा गटाकडून स्वतंत्र सर्वे केले जात आहेत, त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाकडून तुमच्या स्वतंत्र सर्वे केले जातात अशी माहिती आहे। सर्वे करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, जागा वाटप करणे हा कोर कमिटीचा अधिकार आहे। त्यामुळे सर्वे करणे, आपली पक्षाची ताकद कुठपर्यंत आहे हे तपासणे प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे आणि ते करतायत। पण शेवटी जागा वाटप करत असताना जिथे ज्याची शक्ती असेल त्याच पद्धतीनं जागा वाटप करण्याकरता हे सर्वे असावे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला खात्री आहे की तिघी नेते हे समजदार नेते आहेत आणि ते बसून योग्य तो निर्णय घेतील। काल जयंत पाटील बोलले भाऊ की अजितदादा जर महाविकास आघाडीमधून बाहेर पडले नसते तर मुख्यमंत्री झाले असते, महाविकास आघाडीमध्ये राहिले असते तर ते मुख्यमंत्री राहिले असते असं ते बोलले। या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, कोणी काय म्हणावं हा त्यांचा जीवनाचा विषय आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकले असते कारण की त्यांना मुख्यमंत्री करायचंच नव्हतं। मागच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा मागच्या काळामध्ये जास्त आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, मग त्यावेळेस अजितदादांना मुख्यमंत्रीपद देता आलं असतं। 2-3 वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत की काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा आल्यानंतर जास्त आल्यानंतर सुद्धा उपमुख्यमंत्रीपदावर त्यांनी समाधान मानलं आहे। तर त्याच काळामध्ये अजितदादांना तुम्ही मुख्यमंत्री केलं असतं हे आता बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे आग लावू धंदे त्यांनी करू नये। लाडक्या बहिणी ज्या आहेत अजितदादांच्या बारामतीमधल्या लाडक्या बहीण अजितदादांचाच पराभव करतील असं सुद्धा संजय राऊत बोलले आज। संजय राऊतच्या बोलण्याला काय अर्थ आहे? त्यांना कधी कोणाचं मतच माहीत नाही तर त्यांनी इतरांच्या मताच्या गोष्टी करूच नाही। हो, याच्यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये जो आहे मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे त्याच्यावरून आता मतभेद असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकीकडे विधानसभा निवडणूक आहे, लोकसभेमध्ये त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा निश्चित करण्याला उशीर झाला होता, आता परत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळतात। त्यांचा हा अंतर्गत बाब आहे, त्यांनी कोणता चेहरा लावावा हा त्यांचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आम्ही बोलणं उचित होणार नाही। शेवटी हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। सुप्रिया सुळे बोलले बुवा आज की मी सरकारवर जर बोलले तर माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस येते असं आहे सरकार।
त्यांची गैरसमज आहे. ज्यांनी ज्यांनी काही चुकीची कामं केली असतील त्यांच्याकरताच ईडीच्या नोटीस आहेत. त्यामुळे त्यांनी असा काय भ्रम करून घेऊ नये की कोणालाही ईडीच्या नोटीस देतात. महायुतीसाठी असं म्हटलं जातं आहे की लोकसभेपेक्षा पण आता जो सर्वे आहे तो प्रतिकूल सर्वे असं म्हटलं जातं आहे. लोकसभेचा सर्वे अनुकूल नव्हता तुम्हाला महायुतीला असं म्हणताय संजय? हे बघा, सगळ्या निवडणुका वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात. लोकसभा वेगळी असते, विधानसभा वेगळी असते, जिल्हा परिषद वेगळी असते, नगरपालिका वेगळी असते. त्यामुळे त्यावेळेस हे झालं तर यावेळेस हे होईल असं होत नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीची झालर वेगळी असते. आता ही झालर आमच्या बाजूनी आहे. तर हे होते आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील. त्यांनी विरोधकांनी केलेल्या सर्व टीकांवर या ठिकाणी उत्तरं दिली आहेत आणि बोलताना स्पष्ट सांगितलं आहे की विरोधकांकडून फक्त ह्या योजना जाहीर झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्याचमुळे जे विरोधक आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीने टीका केली जात आहे. कॅमेरामन प्रसाद पवार, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.